नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते सुकट भाकरी आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे। हा एक टोमॅटो आहे जो बारीक चिरून घेतलेला आहे, एक मध्यम कांदा, कोकम, हळद, मालवणी मसाला, मीठ, एक बिन तिखट मिरची आहे ही, आणि हा कोलिम जो मी 1-2-3 मिनटं भाजून अर्धा तास आधी मी साध्या पाण्यामध्ये भिजत ठेवून तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तेल आहे आणि आता मी रेसिपी स्टार्ट करते। चार 5 चमचे मी तेल घातलेलं आहे। आता ही बिन तिखट मी मिरची त्याच्यामध्ये घालते। हा एक मध्यम कांदा जो मी बारीक चिरून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी घालत आहे अर्धा चमचा मीठ आणि बारीक गॅसवर मी हे आता सोनेरी रंगावर परतून घेणार आहे। कांदा छान सोनेरी रंगावर परतला गेला आहे। आता मी त्याच्यात हा बारीक चिरलेला टोमॅटो घालणार आहे आणि तोही छान मी त्या कांदा आणि मिरचीवरती फ्राय करून घेणार आहे। टोमॅटोही छान परतला गेला आहे। त्याच्यामध्ये मी घालणार आहे तिखट मसाला, हळदी पावडर। आता आपण हा स्वच्छ धुतलेला कोलिम त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत। बारीक गॅसवर हा कोलिम मी परतून घेणार आहे। त्याच्यात घालणार आहे 2-3 बारीक केलेली कोकम। टोमॅटोही घातलेला आहे म्हणून जास्त मी कोकम घालत नाही आहे। कोकमाऐवजी तुम्ही आता सीझन येत आहे आंब्याचा, कैरीचा, तर तोही तुम्ही टाकू शकता। त्याच्याने तर आणखीन छान चव येते। 5 मिनटं बारीक गॅसवर होऊन द्यायचं। आता आपण भेटणार आहोत 5 मिनिटानंतर। 5-7 मिनिटं झालेली आहेत। आता मी कोलिम उघडून बघते तर आपला कोलिम छान तयार झालेला आहे। आता मी गॅस घालवते, त्याच्यावर मी झाकण ठेवते। आता आपली सुकट तयार झालेली आहे। आता मी तांदळाची भाकरी करणार आहे। पीठ थोडंसं चिकट असलं तर भाकरी छान होते। अशी पातळशार भाकरी मी करून घेतलेली आहे। तर आता आपण ती तव्यावर भाजून घेऊया। तवा तापलाय छान।
ही भाकरी आपण पलटून घेऊ आणि फास्ट गॅसवर ही भाकरी चांगली शेकून घ्यायची आहे. एक साईड छान भाजून घ्यायचे. छान भाकरी शेकलेली आहे. बघू शकता तुम्ही. तर कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय? लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.